नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MM इन्फो मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. EPS 95 हायर पेन्शन संदर्भात पुन्हा एकदा एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे आणि विशेष म्हणजे हा मुद्दा फक्त हायर पेन्शन अर्ज करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नाही. एक्झम्प्टेड आणि अनएक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट्स मधील कर्मचाऱ्यांना हायर पेन्शनचा लाभ समान पद्धतीने मिळणार का, हा प्रश्न आता पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर 7,500 रुपये मिनिमम पेन्शन, 25,000 रुपये वेज सेलिंग आणि EPS 2026 याबाबत अनेक दावे फिरत आहेत. पण यातील नेमकं काय अधिकृत आहे आणि काय फक्त मागणी किंवा प्रस्ताव आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं अगदी सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की हायर पेन्शन संदर्भात तुमच्यासाठी सध्या कोणत्या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. अलीकडे हायर पेन्शन संदर्भात एक्झम्प्टेड आणि अनएक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट्स मधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत समान अंमलबजावणीचा मुद्दा चर्चेत आला. यामध्ये मुख्य प्रश्न असा आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या एस्टॅब्लिशमेंट्स मधील पात्र कर्मचाऱ्यांना हायर पेन्शनचे नियम समान पद्धतीने लागू केले जातील का. हा विषय न्यायालयीन निर्णय आणि त्याच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे. म्हणून इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, चर्चा होणे आणि अंतिम सरकारी निर्णय होणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे सर्वांना हायर पेन्शन मंजूर झाली असा दावा करणे योग्य नाही. EPS 95 मध्ये सामान्यतः पेन्शन कॅल्क्युलेशनसाठी पेन्शनेबल सॅलरी आणि पेन्शनेबल सर्व्हिस महत्वाची असते. हायर पेन्शन म्हणजे पात्र सदस्यांना निर्धारित अटी पूर्ण केल्यानंतर हायर वेजेस वर आधारित पेन्शन मिळण्याची व्यवस्था. पण प्रत्येक EPS सदस्याला आपोआप हायर पेन्शन मिळते असे नाही. तुमची पात्रता, कॉन्ट्रीब्युशन हिस्ट्री, रिटायरमेंट डेट, एस्टॅब्लिशमेंटचा प्रकार आणि EPFO कडील प्रक्रिया यावर प्रकरण अवलंबून असते. EPFOच्या हायर पेन्शन इफेक्टिव्ह मध्ये पात्र सदस्यांसाठी पेन्शनेबल सॅलरी कशी मोजली जाते याबाबत स्पष्टीकरण उपलब्ध आहे. म्हणून सोशल मीडियावरील एखादा स्क्रीनशॉट पाहून आपली पेन्शन निश्चित झाली असे समजू नका. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न, EPS 95 मध्ये मिनिमम पेन्शन 7,500 रुपये झाली का. इथे अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. EPS 95 पेन्शनर्सच्या संघटनांकडून 7,500 रुपये मिनिमम पेन्शन आणि इतर मागण्या सातत्याने केल्या जात आहेत. अलीकडे या मागणीसाठी आंदोलनाचीही हाक देण्यात आली, पण मागणी म्हणजे मंजुरी नाही. 7,500 रुपये मिनिमम पेन्शन मंजूर झाल्याची अंतिम अधिकृत घोषणा आहे असे सध्या तरी सांगता येत नाही. त्यामुळे आजपासून सर्व EPS 95 पेन्शनर्सना 7,500 रुपये मिळणार असा दावा करता येत नाही. म्हणून MM इन्फो मराठीवर आम्ही मागणी, प्रस्ताव, चर्चा आणि अधिकृत निर्णय यातील फरक नेहमी स्पष्ट करून सांगणार आहोत. आता दुसरा महत्वाचा मुद्दा, 15,000 वेज सेलिंग ऐवजी 25,000 रुपये वेज सेलिंग करण्याबाबत सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. काही अहवालांनुसार या प्रस्तावाला पुढील स्तरावर मंजुरीची प्रक्रिया असल्याचे सांगितले जात आहे. पण इथेही एक महत्वाची गोष्ट, प्रस्ताव किंवा रिपोर्टेड अप्रुव्हल म्हणजे फायनल इम्प्लिमेंटेशन नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 25,000 रुपये वेज सेलिंग वाढली तरी सध्याच्या पेन्शनर्सची पेन्शन आपोआप 25,000च्या आधारावर वाढेलच असे नाही. एक्झिस्टिंग पेन्शनर्ससाठी वेगळ्या कायदेशीर आणि धोरणात्मक तरतुदी लागू होऊ शकतात. म्हणून 15,000 वरून 25,000 झाले म्हणजे सगळ्यांची पेन्शन वाढली हा निष्कर्ष चुकीचा ठरू शकतो. EPS 2026 मुळे EPS 95 संपली का. सोशल मीडियावर आणखी एक दावा पाहायला मिळतो, EPS 95 संपली, पण या दाव्याकडेही काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे. 2026 मध्ये एम्प्लॉईज पेन्शन स्कीम संदर्भात नवीन फ्रेमवर्क नोटिफाईड करण्यात आले आहे. एक्झिस्टिंग पेन्शनर्स पेन्शन बेनिफिट्सच्या संरक्षणाबाबत उपलब्ध माहितीत स्पष्टता देण्यात आली आहे. त्यामुळे फक्त स्कीमचे नाव किंवा फ्रेमवर्क बदलल्यामुळे जुन्या पेन्शनर्सची पेन्शन अचानक बंद होईल असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. मित्रांनो, व्हायरल हेडलाईन पेक्षा ऑफिशियल नोटिफिकेशन महत्वाचे आहे. जर तुम्ही हायर पेन्शनसाठी अर्ज केला असेल तर खालील 5
5 गोष्टी तपासा. पहिली गोष्ट, तुमच्या ऍप्लिकेशनचा स्टेटस. दुसरी, एम्प्लॉयर कडून आवश्यक व्हेरिफिकेशन किंवा प्रोसेसिंग पूर्ण झाली आहे का. तिसरी, EPFO कडून डिमांड किंवा ऍडिशनल कॉन्ट्रीब्युशन संबंधित माहिती आली आहे का. चौथी, तुमच्या पेन्शन कॅल्क्युलेशनशी संबंधित डिटेल्स योग्य आहेत का. आणि पाचवी, तुमच्या प्रकरणात एक्झम्प्टेड किंवा अनएक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटचा संबंध आहे का. हे तपासताना फक्त व्हॉट्सअप फॉरवर्ड किंवा युट्यूब व्हिडिओवर अवलंबून राहू नका. EPFOच्या ऑफिशियल पोर्टल आणि डॉक्युमेंट्स कडे प्राधान्य द्या. तर आजच्या हायर पेन्शन अपडेट मधून 5 गोष्टी लक्षात ठेवा. क्रमांक 1, हायर पेन्शन संदर्भात एक्झम्प्टेड आणि अनएक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे. क्रमांक 2, 7,500 रुपये मिनिमम पेन्शनची मागणी सुरू आहे, पण मंजुरीची अधिकृत घोषणा समजू नका. क्रमांक 3, 25,000 रुपये वेज सिलिंग संदर्भात चर्चा प्रस्ताव आहेत. फायनल इम्प्लिमेंटेशन वेगळी बाब आहे. क्रमांक 4, EPS 2026 मुळे EPS 95 पेन्शनरची पेन्शन बंद होणार असा दावा करू नका. क्रमांक 5, तुमच्या हायर पेन्शन ऍप्लिकेशनचा ऍक्च्युअल स्टेटस हा सर्वात महत्वाचा आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या हायर पेन्शनचा स्टेटस, EPS 95 पेन्शन कॅल्क्युलेशन किंवा 7,500 रुपये मिनिमम पेन्शन संदर्भात पुढची अधिकृत अपडेट हवी असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट मध्ये लिहा हायर पेन्शन. तुम्ही हायर पेन्शनसाठी अर्ज केला आहे का. यस किंवा नो कमेंट करा. तुमच्या मित्रांना आणि EPS 95 पेन्शनर्सना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच EPFO, EPS 95, PF आणि सरकारी योजनांच्या अधिकृत व सोप्या मराठी अपडेटसाठी MM मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्वाच्या अपडेटसह. धन्यवाद.